माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली मंठा तालुक्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी तहसील कार्यालय मंठा येथे पार पडली। या बैठकीत तालुक्यात सुरू असलेल्या व प्रस्तावित योजनांचा सखोल व वस्तुनिष्ठ आढावा घेण्यात आला। मंठा तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना अंतर्गत आतापर्यंत 11,000 लाभार्थ्यांना आमदार लोणीकर यांच्या माध्यमातून लाभ मिळाला आहे। या बैठकीत 232 नव्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले। निर्वळ नाथराव काकडे, अजय भैया अवचार, पाठीमागे बसलेले सर्व पदाधिकारी, आजच्या बैठकीमध्ये सर्व समोर बसलेले लाभार्थी बंधू आणि भगिनींनो, मराठवाड्यामध्ये सातत्यानं संजय निराधार आहे, श्रावणबाळ योजना आहे, दिव्यांग आहे, विधवा महिला आहेत, नवऱ्यानं सोडलेल्या परित्यक्ता महिला आहेत, म्हातारी कोतारी माणसं आहेत, ज्यांचं पालन पोषण कोणी करत नाहीये, ज्यांच्या कुटुंबात कोणी नोकरीला नाहीये, ज्यांना जमीन नाहीये, उत्पन्नाचं साधन नाहीये, अशा गोरगरीब लोकांसाठी केंद्र सरकारच्या वतीनं त्यांचा मोबाईल बंद करून द्या। बहिणीच्या योजनेमध्ये 36,000 कोटी रुपये मागच्या वर्षी टाकले। या वर्षी 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकायचे। ह्या सगळ्या लोकांनी, काँग्रेस आहे, शरद पवार साहेबांचा पक्ष आहे किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे, हे कोर्टात गेले, योजना रद्द करा, पक्षाचे पदाधिकारी, आणि कोर्टाला सांगितलं की तिजोरीत पैसा नाही, लाडकी बहीण योजनाच बंद करा। कोर्टानं सांगितलं योजना चालू करायचं आमच्या हातात नाही आणि बंद करायचं आमच्या हातात नाही, ते सरकारचं काम आहे। लाडकी बहीण योजना काही बंद करू शकले नाही हे लोक। आताही आपल्या सरकारनं किसान सन्मान योजना आणली। केंद्राची किसान सन्मान योजना आहेच मोदीजींची। दरवर्षी पेरणीला 2,000 रुपये, खत घालायला, फवारणी करायला 4,000 रुपये, 6,000 रुपये केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात टाकतं। इथेही काही बसलेले शेतकरी आहेत, 4 एकर, 2 एकर, 5 एकर जमीन असते गरिबांना, आणि म्हणून पेरणीसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना केंद्र सरकार 6,000 देतं। आपलं राज्याचं सरकार सुद्धा 6,000 रुपये सुरू करत आहे। आता ते सुरू झाली योजना, म्हणजे राज्याचे 6,000 शेतकऱ्याला आणि केंद्राचे 6,000, असे 12,000। या वर्षी आपल्या विधानसभा मतदारसंघात आपण 42,000 घरकुल मंजूर केले। 42,000 त्याच्यात सगळ्या जातीच्या लोकांना दिले। कोणी कोण्या पक्षाचे, कोण्या गटाचे, कोण माझ्या बरोबर होते, कोणी मला मतदान नाही केलं, कोणी केलं, आम्ही काही राजकारण केलं नाही। लोक करतात पण मी करत नाही। गरीब सगळे माझे, तुम्ही सगळे माझे, असं समजून आपण 42,000 लोकांना घरकुल दिलेले आहेत, मंजूर केलेले आहेत। आतापर्यंत पंतप्रधान आवास योजना, म्हणजे मोदीजींनी चालू केलेली पंतप्रधान आवास योजना, RCC चे घर दिले, माता रमाई योजनेमध्ये दलित समाजाला घर दिले, शबरी योजनेमध्ये आदिवासींना घर दिले। आता राज्य सरकारनं अहिल्यादेवी होळकर योजना आणली, देवी अहिल्याबाई होळकर, ती धनगर समाजासाठी योजना आहे। भटक्या विमुक्त समाजासाठी घरकुलाची दुसरी योजना राज्य सरकारनं आणली, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना। भटक्या विमुक्त आणि